एकीची जी 5 तत्व आहेत, म्हणजे आजच्या दिवस मी रागवणार नाही, आजच्या दिवस मी काळजी करणार नाही, आजच्या दिवस मी इमानदारीने वागेन, आजच्या दिवस मी सगळ्यांशी प्रेमाने आणि आदराने वागेन आणि आजच्या दिवस मी सगळ्यांचे नेहमी आभार मानेन. ही जी तत्व आहेत यांचा आणि हाताने रेकी देणं याचा नक्की संबंध काय? तर जेव्हा आपण एखाद्याला रेकीने उपचार करत असतो त्यावेळेला आपली जी मानसिकता असते त्याचा आपल्या हातातून जाणाऱ्या ऊर्जेवर परिणाम होत असतो. आणि जर आपली मानसिकता ही 100% सकारात्मक असेल तर आपल्या हातातून जाणारी जी ऊर्जा आहे ही अत्यंत छान उत्तम पद्धतीने काहीही अडचणी न येता समोरच्याकडे जाऊ शकते आणि त्याच्यामुळे समोरच्याचा उपचार उत्तम होऊ शकतो. याच्याकरता रेकीच्या या 5 तत्वांचा उपयोग आहे आणि त्याच्यामुळे ती 5 तत्व आपण अंगीकारणं, आपल्या अंगात बाणवणं हे प्रत्येक रेकी उपचारकाकरता अतिशय आवश्यक आहे. रेकीचं पहिलं तत्व आहे आजच्या दिवस मी रागवणार. आता रागवणं आणि राग येणं ह्या दोन पहिली गोष्ट म्हणजे वेगळ्या गोष्टी. अनेक वेळेला आपल्याला राग आलेला असतो म्हणजे आपण रागवलेलं असतो का? नाही. आपल्याला राग आलेला असतो पण तरीही आपण रागावत नाही आणि कधी कधी आपण एखाद्याला रागावतो पण खरं म्हणजे आपल्याला राग आलेला नसतो तर त्या माणसाला फक्त रागाची भाषा कळते म्हणून आपण त्या रागाच्या भाषेत बोलत असतो. तेव्हा आजच्या दिवस मी रागावणार नाही हे स्टेटमेंट समजताना रागावणं आणि राग येणं यातला फरक समजला जाणं हे महत्वाचं आहे. स्वतःला राग येऊ न देणं हे महत्वाचं आहे कारण राग आला तर त्याचा आपल्यालाच त्रास होतो, समोरच्याला त्याचं काय होतं ही त्या मानाने बिनमहत्वाची. दुसरी गोष्ट राग येणं आणि रागावणं हे जसं समजायचं त्याचप्रमाणे आपल्याला रागावणं किंवा राग येणं हे समजता समजता राग हा समजणं गरजेचं आहे. आणि राग म्हणजे नक्की काय? आता गाण्यामधले राग वेगळे, बरं गाण्यामधले राग वेगळे आणि आपल्याला येणारा राग संताप हा वेगळा. बरं हा राग आणि संताप का येतो, केव्हा येतो? तर एक नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण एखाद्या व्यक्ती किंवा परिस्थिती समोर हतबल होतो मात्र आपण त्याचं काहीच वाकडं करू शकत नाही त्यावेळेला आपली जी अस्वस्थता होते, चिडचिड होते, ती चिडचिड, ती अस्वस्थता म्हणजे राग. So anger is a loud declaration of our defeat and helplessness that we do not like to accept. हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा त्याच्याच बरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर एखादी व्यक्ती आपल्याला राग यावा असा प्रयत्न करत असेल आणि त्यावेळेला जर आपला आलेला राग आपण व्यक्त केला तर मात्र तो त्या व्यक्तीचा विजय असतो आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती तुमचं हवं तितकं नुकसान करू शकते. तेव्हा ही गोष्ट समजून घ्या आणि मग राग आला तरी तो आलेला राग अनकंट्रोल्ड व्यक्त न करता किंवा राग आलेला असला तरी तो न दाखवता
त्या रागाकडे बघण्याची दृष्टी ही बदला. हे ह्या तत्वाच्या आतला गर्भितार्थ. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्ती किंवा परिस्थिती समोर हतबल होताय, हरताय, त्यावेळेला त्या हरण्याला विरोध न करता ते हरणं तात्पुरतं ऍक्सेप्ट करून लो प्रोफाईल ठेवा, शांत राहा, काहीच रिॲक्ट करू नका आणि स्वतःच्या क्षमता वाढवण्यावर जास्त लक्ष. असं केल्याने तुम्हाला लवकरच तुमचं हरणं तुमच्या जिंकण्यामध्ये बदलणं शक्य होईल. आणि याच्यासाठी आजचा दिवस रागावणार नाही, म्हणजे राग येऊ देणार नाही. हे तत्व रेकीचे फाउंडर डॉक्टर उसुई यांनी सांगितलं. आता हे जर लक्षात आलं असेल तर नक्की याच्यानंतर तुम्हाला राग येणं थांबवू शकतो. तेव्हा याच्यावर विचार करा. रेकीचं दुसरं तत्व आहे, आजच्या दिवस मी काळजी करणार. आता काळजी हा जो आपला मराठी शब्द आहे, हा आपल्याच शरीरातला एक अवयव ज्याला काळीज म्हणतात, म्हणजे लिव्हर, या लिव्हरवरनं आलेला आहे. याचा अर्थ जी भावना काळीज कुरतडते ती काळजी, आणि जी भावना नकारात्मक असताना काळीज कुरतडते ती काळजी. आणि याच्यामुळे मी नेहमी सांगते की काळजी घेतली की करावी लागत नाही. म्हणजे काय तर काळजी ही भावना केव्हा येते आपल्या मनात, जेव्हा आपण एखादी गोष्ट अनवॉन्टेड, आपल्याला जी नकोय अशी घटना घडू शकते असं आपल्याला वाटतं. त्यावेळेला आपल्याला वाटतं की जर ही घटना घडली तर आपण ही हँडल करू नाही शकणार, तर त्या आपण हे हँडल करू शकणार नाही या भावनेतून निर्माण झालेली भावना म्हणजे काळजी. त्याच्यामुळे जर एखादी नको ती घटना घडू शकेल असं आपल्याला वाटत असेल तर त्यावेळेला दोन गोष्टी करायच्या. एक, प्रथम जर ती घडली तर तुम्ही त्याला कसं तोंड द्याल ही गोष्ट शोधून काढून त्या पद्धतीत स्वतःला त्या घटनेला तोंड देण्याकरता तयार. हे पहिलं. आणि त्याच्यानंतर तुम्ही नक्की काय केल्याने किंवा न केल्याने तुम्ही ती घटना टाळू शकता हे शोधून काढायचं, आणि मग ती घटना टाळण्याकरता आवश्यक ती पावलं उचलायची. या दोनही गोष्टी केल्या तर त्याच्यानंतर काय होणार, समजा तुमच्या प्रयत्नानंतर ती घटना टळली तर उत्तमच आहे, आणि समजा नाही टळली तरीही त्याला हँडल करण्याकरता, त्याला तोंड देण्याकरता तुम्ही ऑलरेडी स्वतःला तयार केलंय. आता काळजी करायची गरज आहे का? अजिबात नाही, कारण तुमची काळजी घेऊन झालेली असते. आणि त्याच्यामुळे रेकीचं जे तत्व आहे, आजचा दिवस मी काळजी करणार नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला हीच गोष्ट सांगण्याचा मेन प्रयत्न झालेला आहे की तुम्ही काळजी केली तर त्याच्यातून तुम्हाला फारसं काही साध्य होणार नाहीये, उलट तुम्ही कमकुवत व्हाल. कारण आपण म्हणतो नेहमी की वरी इज अ पॅसिव्ह रेजिस्टन्स टू an anticipated unwanted event that makes you weaker. And on the other hand,
टेकिंग केअर म्हणजे काळजी घेणं इज अन ऍक्टिव्ह प्रेपरेशन टू फेस or prevent or both the unwanted anticipated event which makes you stronger. एखादी नको ती घटना घडणार असेल अशी भीती वाटली तर ती घडण्यापूर्वीच समजा ती घडली तर काय करायचं ह्याला आपण तयार करून ठेवलं स्वतःला तर झालं ना मग ती घटना घडली तरीही तेवढं नुकसान होत नाही जेवढं तुम्ही त्या तयारीत नसाल तर होईल. सिंपल एज दॅट. म्हणून रेकीत शिकवलं गेलेलं आहे की आजच्या दिवस मी काळजी करणार नाही इज इक्वल टू काळजी घ्यायला शिका म्हणजे करावी लागणार. मला वाटतं हे तत्व जर नीट लक्षात आलं असेल तर तुम्ही स्वतःच्या आतमध्ये हे तत्व नक्की रुजवाल आणि स्वतःचं आयुष्य आणखीन नक्कीच समृद्ध करा. रेखीचं तिसरं तत्व आहे ते म्हणजे आजच्या दिवस मी प्रामाणिकपणाने वागेन. जस्ट फॉर टुडे आय विल बी ऑनेस्ट. आता प्रामाणिक म्हणजे नक्की काय? खरं बोलणं म्हणजे प्रामाणिक का? गरजेचं नाहीये. कधी कधी एखाद्याला एखाद्या मोठ्या संकटातून वाचवण्याकरता किंवा एखाद्याचा जीव वाचवण्याकरता आपण खोटही बोलतो. ते त्या क्षणाची काळाची गरज म्हणून बोलतो. म्हणजे आपण प्रामाणिक नसतो असं नाही. किंबहुना अशा स्थितीत एक्सेप्शनल कंडिशन मध्ये ते खोटं बोलणं हे प्रामाणिकपणाचे लक्षण. आणि कधी कधी प्रामाणिक आहोत हे ठरण्याकरता दाखवण्याकरता आपण करतो. इट प्युअरली डिपेंड्स ऑन व्हॉट युअर इंटेन्शन इज. तुमचं इंटेन्शन जर का करेक्ट असेल, तुमची इच्छा, तुमच्या कुठलंही काम करण्यामागचा हेतू जर का खरा असेल तर त्या कामाला प्रामाणिक काम असंच मानलं जाऊ शकतं. ही गोष्ट लक्षात. तर प्रामाणिक म्हणजे तुम्ही जे काही करताय त्याच्या मागचा हेतू स्वच्छ आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं भलं व्हावं हा हेतू आहे. यू आर इंटेंडिंग अ विन विन सिच्युएशन फॉर एव्हरीवन. दुसऱ्याचं नुकसान करून स्वतःचा फायदा करत नाहीये किंवा स्वतःचं नुकसान करून दुसऱ्याचाही फायदा करत. अशा वेळेला जे तुम्ही करताय त्याला ऑनेस्टी म्हणतात. आणि ही गोष्ट जर आपण समजलो तर रेकी मध्ये जेव्हा तुम्हाला शिकवलं जातं की तुम्ही प्रामाणिकपणाने वागा त्याचा अर्थ केवळ आणि केवळ इतका की तुम्ही जे काही कराल बाबा त्याच्यामध्ये तुमचा हेतू स्वच्छ आणि शुद्ध असू द्या. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी करताय त्याचा परिणाम पण उत्तमच होईल. अर्थात मला वाटतंय की इतकं थोडक्यात सांगून तुम्हाला हे तत्व लक्षात आलेलं असावं. तसं असेल तर लक्षात ठेवा, जस्ट लाईक चॅरिटी बिगिन्स ॲट होम, ऑनेस्टी बिगिन्स ॲट होम. प्रामाणिकपणा हा जगात करता असावा, पण त्याचबरोबर आपण स्वतःशी प्रामाणिक असणं हे पण तितकंच महत्वाचं आहे, हे विसरून चालणार नाही. तेव्हा स्वतःला फेस करताना स्वतःपासून स्वतःची कामं लपवायचं, स्वतःच्या चुका लपवायच्या चुकूनही प्रयत्न करू नका. तर याला ऑनेस्टी म्हणत नाही. सो लर्न टू फेस युअरसेल्फ, लर्न टू बी ऑनेस्ट विथ युअरसेल्फ, and automatically you'll be honest with the world and you will have good intention. Okay? रेकीचं
चौथं तत्व आहे, आजच्या दिवस मी सगळ्यांशी प्रेमाने आणि आदराने वागेन. ऐकायला खूप छान आहे, दुसऱ्याला शिकवायला तर त्याहून छान आहे. पण मी एक साधा सिंपल प्रश्न विचारीन. जर तुमच्या घरामध्ये एक उंदीर शिरला आणि रात्री तुम्ही झोपलेले असताना त्या उंदराने तुमचा जस्ट कुठेतरी समोर ठेवलेला तुमचा प्रचंड आवडता ड्रेस जर तुम्ही कपाटात ठेवलेला नाही, बाहेर ठेवलात, तो रात्री घरामध्ये शिरून त्या उंदराने छानपैकी कुरतडून त्याची वाटलं, नंतर तुम्ही सकाळी उठून बघताय त्यावेळेला त्या ड्रेसच्या वरती बसून विजयी मुद्रेने तो उंदीर तुमच्याकडे बघतोय, असं जर का दृश्य बघितलं तर त्या उंदराकरता तुमच्या मनामध्ये प्रेम, आदर अशी काही भावना असेल का तुम्ही ताबडतोब एखादी काठी उचलाल आणि त्याच्या डोक्यात घालायला धावाल? ऑब्व्हियसली तुमचा हात काठीकडे जाणं हे बट नॅचरल असणार आहे. मग रेकीमध्ये असं का शिकवलं गेलं की जस्ट फॉर टुडे आय विल हॅव लव्ह अँड रिस्पेक्ट फॉर ऑल, सर्वांशी मी प्रेमाने आणि आदराने वागेन. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट सहज लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची जी गोष्ट करण्याची क्षमताच नाहीये ती गोष्ट करण्याची त्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवतो आणि ती व्यक्ती आपल्या अपेक्षेला खरी उतरत नाही, त्यावेळेला आपल्याला त्या व्यक्तीबद्दल अनादर वाटतो आणि मग त्या व्यक्तीचा राग येतो. म्हणजे त्या व्यक्तीबद्दल काही प्रेम बिम वाटायचा संबंध राहत नाही. आणि जर का एखादी व्यक्ती काय करू शकते आणि काय करू शकत नाही ह्या गोष्टींचं आपण पूर्ण भान ठेवू तर निश्चितच आपण जगातल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर, जगातल्या प्रत्येक जीवाबरोबर प्रेमाने आणि आदराने वागू शकतो. साधी गोष्ट आहे, तुम्हाला डास चावतो, तुम्हाला जर कोणी सांगितलं नाही बाबा ह्याच्याशी प्रेमाने वागा, चावू द्या त्याला, नाही चालणार. मग त्यावेळेला जर तुमचा हात असा फटकन गेला आणि त्यात तो डास मारला गेला, अरे रे माझ्याकडून पाप झालं, त्या डासाला मारला गेला. कारण त्या क्षणी तुमच्या हातून जे घडलं ते योग्य होतं, मारो मगर प्यार. त्या डासा करतात तुमच्या मनामध्ये राग येऊ देऊ नका. तो त्याचं काम करत होता, त्याचं अन्न शोधत होता आणि तुमची इच्छा नव्हती किंवा कोणाचीही इच्छा नसेल की आपण एखाद्या अशा कुठल्याही दुसऱ्या प्राण्याचं अन्न बनाव. नो, वी वुड नॉट वॉन्ट इट. कोणालाच दुसऱ्याचं भक्ष्य बनायला आवडत नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही त्या डासाचं भक्ष्य बनत असाल आणि तुम्ही स्वतःला वाचवण्याकरता काही पावलं उचलली तर ती चूक नक्कीच नाहीये. मात्र त्या डासाकरता जर तुमच्या मनात राग आला, द्वेष आला, तर त्या रागाचा, द्वेषाचा जो काही परिणाम आहे तो त्या डासाला नाही भोगायला लागणार, तो तुम्हालाच भोगायला लागणार आहे, कारण तुमचं रक्त जळणार आहे. ते होऊ नये म्हणून सगळ्यांशी प्रेमाने आणि आदराने वागा. अगदी समोरचा समजा अगदी तुमच्याशी उद्धटपणाने वागतो तरीही तुम्ही त्या व्यक्तीला अत्यंत प्रेमाने सांगू शकता, बाबा रे काय आहे, मला रागवायला आवडत, त्याच्यामुळे मी प्रेमाने बोलतो, पण असं आहे ना की समजा समजा तू मला किंवा माझ्या या हाताला
माझी इमेज वाचवणं किंवा मला वाचवणं याच्यासाठीची काही स्टेप घ्यायला भाग पाडलं तर मात्र हा हात माझा काय करेल याला मी जबाबदार नसेल, तू जबाबदार असशील. तेव्हा प्लीज उगाचच्या उगाच डोंट क्रॉस द लिमिट्स असं आपण शांतपणाने समोरच्याला सांगू शकतो की नाही. जेव्हा आपण असं शांतपणाने समोरच्याला सांगतो ना त्यावेळेला आपण चिडून सांगण्यापेक्षा असं शांत सांगितल्यामुळे समोरचा माणूस जास्त घाबरू शकतो, हादरतो, कारण त्याला इतक्या शांतपणाने आलेल्या उत्तराची अपेक्षाच नाही. तो गोंधळेल, तो त्याचा प्रॉब्लेम. पण तुम्ही शांतपणाने सांगितलंय आणि तुमच्या मनातलं सांगून टाकलंय म्हटल्यामुळे ऑब्विसली होणार काय आहे की तुमचं मन शांत आहे, तुमचं एक्सप्रेशन शांत आहे, तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर आणि त्याचबरोबर तुम्ही प्रेमळपणाने प्रेमाने समोरच्याशी वागा. आणि हे करताना एखाद्याची एखादी गोष्ट तुम्हाला पटलेली नाही हे पण तुम्ही त्याच्या नजरेत आणूनच देता. मग काय प्रॉब्लेम आहे. म्हणून रेकीमध्ये शिकवलं गेलेलं आहे ते लक्षात घ्या आणि अंगीकार की आजचा दिवस मी सगळ्यांशी प्रेमाने आणि आदराने वागेन. याचा अर्थ चुकीच्या गोष्टी सहन करेन असं होत नाही. चुकीच्या गोष्टी आहेत तर चुकीच्या गोष्टी आहेत हे सांगायच्या, पण प्रेमाने आणि लक्षात आलं. मग आता या गोष्टी फॉलो करायला सुरुवात करा. रेकीचं 5वं आणि शेवटचं तत्व आहे ते म्हणजे आजचा दिवस मी सगळ्यांना त्यांच्या वागण्याकरता आणि सगळ्या परिस्थितीला माझ्या समोर येण्याकरता कृतज्ञता व्यक्त करते. म्हणजे आजचा दिवस मी सगळ्यांशी कृतज्ञतेने वागेन. आय थँक ऑल. तर तुम्ही म्हणाल पुन्हा इथे पण की समजा तुम्ही एखाद्या फार महत्वाच्या कामाला चाललेला आहात, तुम्ही जस्ट घराच्या बाहेर पडलात, 4 पावलं गेलात आणि तुमच्या बाजूनी एखादी गाडी चालली आणि त्यांनी फसकन चिखल तुमच्या अंगावर उडवलं, तुमच्या ड्रेसची वाट. परत घरी जाऊन चेंज करून जाण्याशिवाय पर्याय नाही. वेळ जातोय, उशीर होतो, राग नाही येणार. थँक्यू कसं म्हणायचं हा प्रश्न येऊ शकतो. अगदी बरोबर आहे. आता फक्त विचार करा की ज्या क्षणाला तुम्ही चाललेले असताना ती गाडी तुमच्या अंगावर चिखल उडवून गेली त्याच्यानंतर तुम्ही अबाउट टर्न केलात, घराच्या दिशेने चाललात आणि दुसऱ्या का 5व्या सेकंदाला मागे वळून बघितलं तर त्या 5 सेकंदापूर्वी तुम्ही जिथे उभे होतात त्या ठिकाणी एक कंट्रोल सुटलेला ट्रक येऊन धाडकन आदळलेला. आता तुमच्यावर चिखल उडवणाऱ्या गाडीला तुम्ही रागवाल, वैतागाल, शिव्या घालाल का थँक्यू म्हणाल? बट ऑब्वियस थँक्यू म्हणाल, कारण त्यांनी चिखल उडवला नसता तर तुम्ही तसेच चालत निघाला असतात तुमच्या कामाच्या दिशेने आणि तुमचं काय झालं. त्याच्याऐवजी तुम्ही अबाउट टर्न करून बाहेर मागे निघालाय, त्याच्यामुळे तुम्ही तिथे नाही आहात आणि त्याच्यामुळे तो ट्रक आला तरी तुम्ही सुरक्षित आहात. लक्षात येते. प्रत्येक वाईट घटनेच्या आतमध्ये कुठली ना कुठली तरी चांगली घटना दडलेली असते. फक्त कधी कधी ती अशी ऑब्व्हियसली समोर येते, कधी कधी ती आपल्याला शोधावी लागते. मात्र
एक लक्षात ठेवायचं, ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे घटनेला दोन बाजू असतात. आपल्या समोर वाईट घटना आली म्हणजे ती फक्त वाईटच आहे असं धरून नाही चालायचं, तर बाहेर निघायचं आणि त्याच्या पाठीमागची जी चांगली घटना आहे ती काय आहे हे शोधायचा प्रयत्न. जेव्हा हे आपण शोधू त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की घटनेची वाईट बाजू ही त्या चांगल्या घटनेकरता आपण दिलेली किंमत आहे. आणि जगात काहीच फ्री मिळत नाही. त्याच्यामुळे जे आपल्याला चांगलं मिळालंय त्याच्याकरता किंमत तर मोजावीच लागणार होती. ती मोजलेली आहे. फाईन, परफेक्टली ऑलराईट. असं झाल्यावर वाईट गोष्ट आपल्याला अनुभवायला लागल्यामुळे मनाला होणारा त्रास हा थांबतो. आणि त्याच बरोबर आपल्याला प्रत्येक घटनेतून मिळणारा फायदा पूर्णपणाने घेऊन आपण मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. कधी त्या परमेश्वराची, कधी त्या निसर्गाची, किंवा कधी आपल्या आजूबाजूच्या माणसाची. आणि जेव्हा आपल्याला प्रत्येक क्षणी कृतज्ञता व्यक्त करायची सवय लागते ना, त्याच्यानंतर आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेतून आपल्याला स्वतःचा होणारा फायदा शोधायची सवय लागते. आणि याच्यामुळे आपल्याला आपल्या इंटेन्शन मध्ये, आपल्या कामामध्ये, आपल्या गोल डायरेक्टेड ऍक्टिव्हिटीमध्ये कधीच कोणी थांबवू शकत नाही. देन अँड ओनली देन यू कॅन बिकम अनस्टॉपेबल. आणि लक्षात घ्या, जेव्हा आपण असे अनस्टॉपेबल बनतो त्यावेळेला आपण यशाच्या दिशेने तर नक्कीच चाललेलो असतो, अगदी गुडदौड करत जातो. मात्र एक याच्यामध्ये कॉशन सांगेल की जेव्हा आपण अनस्टॉपेबल बनतो त्यावेळेला आपलं कौतुक करणारी जेवढी लोक असतात ती असतात. त्याचबरोबर आपल्या करता ईर्षा, जेलसी बाळगणाऱ्या माणसांची संख्या पण वाढू शकते. हे आहे. मात्र त्या क्षणाला सुद्धा आपण त्यांना थँक्यू म्हणून पुढे निघालो तर ऑब्विसली चांगली भला फायदा आपलाच आहे. कारण जेव्हा जेव्हा आपण कुठलीही अनवॉन्टेड घटना अनुभवतो त्याच्यातून आपल्याला होणारा फायदा घेतो, थँक्यू म्हणतो, पुढे जातो, तेव्हा आपल्या मनामध्ये कुठेही बिटरनेस किंवा फ्रिक माझं हे नुकसान झालं ही भावना जराही नसते. म्हणून आपण स्वच्छ मनाने पुढे जातो. आणि रेकी हिलर करतात हे प्रचंड महत्वाचं आहे. कारण रेकी हिलरला त्याचं मन जराही जखमी असून चालणार नाहीये. जर आपल्याला दुसऱ्यांच्या जखमा बऱ्या करायच्या तर आपल्या मनाला जखमा असून कसं चालेल? अजिबात चालणार नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आय ऑलवेज टेल पीपल दॅट आय नेव्हर फॉरगिव्ह एनीवन. समोरच्याला माफ नाही करायचं, अजिबात करू नका माफ. ऐकायला वाईट वाटतंय, चुकीचं वाटतंय, अगदी करेक्ट आहे. समोरच्याला कधीच माफ करणार नाही, नाही ऐकायला बरं वाटत. पण त्याच्या पाठीमागे काय आहे? नेव्हर फॉरगिव्ह एनीवन. आय नेव्हर फॉरगिव्ह एनीवन बिकॉज आय थँक एव्हरीवन. कोणालाही माफ करायची गरज नाही, मात्र प्रत्येकाला थँक्यू म्हणा, प्रत्येकाच्या करता कृतज्ञता व्यक्त करा. माफ करायची गरजच पडणार नाही. माफ तेव्हा करतो जेव्हा आपण समोरच्याला सांगतो मी महान तू लहान, तू चूक केलीस बट जा माफ कर, मी महान आहे ना म्हणून माफ. पण त्यावेळेला मला झालेलं दुःख माझ्या मनातच असतं ना. मला एवढा त्रास झाला, मला एवढं नुकसान झालं, किती गरीब बिचारी मी, काय करायचं हे सगळं विचार करून. ते विचार केल्याने मला होणारा त्रास थांबणार आहे का? नाही. मात्र त्या त्रासाबरोबर आलेला माझा फायदा जेव्हा मी शोधते त्यावेळेला मी तो त्रास हसत ऍक्सेप्ट करून टाकते. कारण त्या फायद्याकरता तो त्रास ही मी दिलेली किंमत आहे हे माझ्या लक्षात. बघा, विचार करा याच्यावर. आणि जमलं तर तुम्ही पण सगळे
थँक्यू म्हणायला सुरुवात करा.